हाय सर्वांना. तर आज आपण बनवणार आहोत मस्त बोंबीलचा झणझणीत रस्सा आणि त्याच्यासोबत भाकरी. तर इथे सर्व साहित्य मी तुम्हाला दाखवलेलं आहे. कढई गरम करून घ्यायची आहे, त्याच्यामध्ये तेजपत्ता, 4 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहेत, आलं लसूणची क्रश केलेली पेस्ट टाकायची आहे. हे क्रश केलेलं मी अगारोच्या चॉपरमध्ये क्रश केलेलं आहे. जर तुम्हाला पण हे प्रोडक्ट हवं असेल तर मी याचा शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो बघून घ्या. त्याच्यामध्ये नंतर मी कांदा टाकलेला आहे. कांदा आपल्याला छान नरमेपर्यंत मस्त परतवायचा आहे. तर कांदा आपला छान नरमला की त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत टोमॅटो इथं मी 1 टोमॅटो घेतला आणि 1 कांदा घेतलेला आहे. टोमॅटो लवकर नरम होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये टाकलं आहे मीठ. हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे छान असं मऊसूत झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हळद आणि गरम मसाला टाकणार आहोत. इथे मी अर्धा चमचा हळद टाकली आहे, अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे आणि हे पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये मी भाऊ कुरडेचा आगरी कोळी स्पेशल मसाला टाकलेला आहे. जर तुम्हाला पण हे मसाले हवे असतील तर तुम्ही त्यांच्या पनवेलमध्ये शॉपला व्हिजिट करू शकता. तर मस्त इथे थोडंसं पाणी घालायचं. पाणी का तर मसाले आपले करपत नाहीत आणि मसाले छान एकजीव होतात कांदा टोमॅटोमध्ये. इथे मी आपलं कांदा खोबरा लसूणचं वाटण घातलेलं आहे. हे वाटण छान मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे बोंबील, सुके बोंबील, बटाटा आणि वांगं मी इथे घेतलेलं आहे, मला आवडतं म्हणून. तर इथे मस्त आपण छान आपल्या मसाल्यामध्ये वांगं वगैरे सगळं मिक्स करायचं. वांगं, बटाटा आणि आपलं बोंबील. हे छान बोंबील आपले गरम पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत, कारण का बोंबीलला एक वास असतो आणि घाण असते, ती निघून जाते. मस्त इथे परतवल्यानंतर एक वाफ द्यायची आहे छान आणि त्या जे वाफेवर आपण गरम पाणी ठेवतो ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण 10-15 मिनटं झाकून ठेवायचं आहे. 10-15 मिनटानंतर आपण जे कोकम आहेत, हे आम्ही घरात बनवलेले आहेत, आंब्याचे कोकम आहेत, ते कोकम ॲड करायचे आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मस्त असा आंबटसरपणा येतो कोकमांमुळे. आणि पुन्हा एक 10 मिनटं आपण वाफ द्यायची आहे त्याला. आत्ता पाणी ठेवायची काहीच गरज नाही आहे, ते आपोआप आतल्या आत मस्त शिजून जातं. इथे आपला मस्त बोंबील, वांगं, बटाट्याचा रस्सा तयार आहे. मस्त छान अशी कोथिंबीर टाका आणि छान असं भाकरी भातसोबत मस्त खा. या पावसाळ्याच्या दिवसात तर खूप छान आहे.